सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मंडळी. काल बघितलं तुम्ही, रात्री जो पाऊस चालू झाला आहे तो अजूनही थांबायचं काही नाव घेत नाही आहे. आणि खरंच काल रौद्ररूप एकदम धारण केलेलं पावसाने. आता कुठे कितपत पाणी तुंबलं काय माहीत नाही. म्हणजे आम्ही आता 1-2 जणांचे व्हिडिओ बघितले, तर पार साकीनाक्याला पार कमरे एवढं पाणी होतं. आता त्याहून जास्त असेल किंवा काय माहीत नाही, कल्पना नाही. पण पाऊस काय अजून थांबलेला नाही आहे. आणि हा बारीक बारीक पाऊस आहे ना, तर खूप जोरात ॲक्च्युली भरपूर पडत असतो. त्यानंतर कुणाला माहीत नाही पडत. आता काय काय लोक म्हणत होते नक्षत्र काल चेंज झालं. तर असा सगळा प्रकार आहे. आता पाऊस तर पडतो आहे, पावसातनं दूध वाटतं आहे. दहीहंडीची लगभग बघा, तिकडे काय दिसत नसेल तेव्हा तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा असं वातावरण आहे. अजिबात जो काल पाऊस चालू झाला आहे ना रात्री, तर त्याने भयानक एकदम खूप वर्षांनी असा गोकुळ अष्टमीला पाऊस आला आहे. म्हणजे त्यावेळेला म्हणतात जो श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला होता पुराणामध्ये आपण वाचतो, तसाच पाऊस रात्री देखील होता आणि त्याच वेळेला होता पाऊस. आज बऱ्याच जणांना सुट्ट्या पण नाही आहेत. काल सुट्ट्या होत्या. आज बऱ्याचशा प्रायव्हेट कामगारांना आमच्यासारख्या कॉर्पोरेट लाईनला चालू आहे काय ठिकाणी. काय जणांना 3 दिवस मस्त सुट्ट्या आल्यात. बघा मंडळी, आज सुद्धा पाऊस एकदम तुफान बॅटिंग चालू आहे. पावसाची धुवाधार पाऊस आहे. पावसाचं खरं नाही. आता संध्याकाळी काय काय ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम आहेत. हे काय पाऊस बघा, तुफान पाऊस आहे, थांबतच नाही पाऊस. नशीब सुट्टीचे दिवस आहेत म्हणून, नाहीतर हालत झाली असे कामावर जाणाऱ्या लोकांची. तर मंडळी आता चाललं देवळात. पाऊस काही थांबे ना. सर आली होती, कमी आला आहे थोडासा. इकडे पण आता बघा दहीहंडी लागेलच थोड्या वेळाने. तो मैदान मोठं आहे ना, झुंजार. संध्याकाळचं कसं पब्लिक कामावरनं वगैरे येतं, सगळ्यांना सुट्ट्या नसतात ना, मग सगळेजण एन्जॉय करतात संध्याकाळी येऊन. पण आता पाऊस आहे. आता येतील 7:30 व्हायला आलेत. तर चला बघा, पाऊस वाढला परत, जाऊन येऊया आपण. मंडळी आता झालं आहे देवळातनं, पाया पडलं. बघा पाठीमागे देऊळ होतं आणि आता पाया पडून झालं आहे. आज आरतीला नाही थांबलो, पाऊस आला तर परत थांबायला लागेल. म्हणून आता चला आपण घरी चाललो आहे. आता जाऊया घरी. या मंडळी बघा, आता बघा इथे आपला कालपासूनचा उपवास होता. समीक्षाने तर इथे जेवण बनवलं आहे छान. ठेवा, हां बरोबर. तर इथे बघा समीक्षाने बघा जेवण बनवलं आहे छान. तर बघा इथे पनीरची भाजी आहे, पुरी आहे, डाळ भात, इथे तांदळाची खीर आहे. याला तिने खीर बनवली, नारळी भात नाही बनवला, खीर बनवली. ते पापड आहे, मेथीची भाजी आहे, आळूची वडी आहे. तर आज आपलं साजरं संगीत ताट तयार आहे. तर या मंडळी जेवायला. आणि हा काल आपण गेलो नव्हतो, म्हणजे पाया पडून सुंठवडा खाल्ला नव्हता. आता सुंठवडा खाऊया आणि आपला उपवास देखील सोडूया. तर या मंडळी जेवायला छान असं ताट आपल्याकडे तयार झालेलं आहे. हे बघा मंडळी, समीक्षाच्या वाढदिवसाला आपण छोटंसं सेलिब्रेशन करतो. हा दक्षने आणला आहे आणि हा मी आणला आहे. दक्ष आणि तनुने. चला थांबा. हां, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
Happy birthday dear Samiksha, happy birthday to you. God bless you, may God bless you. Happy birthday dear I, happy birthday to you. तर मंडळी, आजचा दिवस आता इथे संपत आला आहे. तुम्ही बघितलं असेल, आपला कालपासूनचा जन्माष्टमीचा उपवास होता. आपला मी बऱ्याच जणांचा होता असतो. तर आपण काल तो सुंठवडा नव्हता खाल्ला, पण आज सुंठवडा खाऊनच तो उपवास सोडलेला आहे. कारण दुसऱ्या दिवशी शनिवार लागणार होता म्हणून आम्ही रात्री काही तो उपवास सोडला नाही. आणि रात्री उशिरा जेवणं पण ते आम्हाला तरी बरं नाही वाटलं, म्हणून आम्ही दुसरा दिवस परत कंटिन्यू केला आणि सुंठवडा खाल्ला आणि उपवास सोडला. आणि आता आजच्या दिवस दहीहंडी बघितलं, तनू गट्टूने खूप मजा केलेली आहे. दहीहंडी दिवसभर ते फोडत होते सकाळी लवकर उठले. आणि आता संपता काल आपण समीक्षाचा बड्डे आज दिवसभर नाही साजरा करू शकलो, कारण आमचा उपवास होता. आणि मग शुभेच्छा वगैरे सकाळी दिल्या, तनूने पण दिल्या शुभेच्छा, गट्टूने पण दिल्या. आणि माझा उपवास सोडल्यानंतर छोटासा आपण केक कटिंग केला आणि मस्तपैकी छान तिचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. आणि दिवस छान गेला मस्त. हां, पण पावसाने मात्र आज दिवसभर काय थैमान मानले, बाहेर पडू दिलं नाही अजिबात. पावसाचा कहर जोरदार आहे. आता काय माहिती गणपती गाजवतोय का काय. तर असं म्हणलं की आजचा दिवस तर छान गेला, मस्त गेला, आनंदाचा गेला. दहीहंडीचा दिवस हा मी कुठे बाहेर नाही गेलो, फक्त काय मंदिरात गेलो तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त काय कुठे बाहेर नाही गेलो. आणि असो तर चला मंडळी, तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता इथे थांबायची वेळ झाली. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. बघत राहा आपले व्हिडिओ आणि सबस्क्राईब करत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा मंडळी, प्लीज. तर चला, बाय बाय, शुभरात्री.